आताचे जे मुलं आहेत, जेव्हा यंग जनरेशन आहे, त्यांचं जे म्हणजे याच्याकडे वळण्याचं जे आहे दृष्टिकोन तो कमी आहे. तुम्हाला काय वाटते, म्हणजे प्रेक्षकांनी किंवा मुलांनी म्हणजे कॉलेजच्या स्टुडंटनी आता काय करायला पाहिजे, म्हणजे कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे? आता शिवजयंती जवळ येते. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हो. मी त्या अनुषंगाने काही पुस्तकं सजेस्ट करेन, कारण माझा अभ्यास हा इतिहासात आहे, माझं शिक्षण इतिहासात झालेलं अच्छा. आहे. तर त्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली काही उत्कृष्ट पुस्तकं या पुणे बुक महोत्सवामध्ये आपल्याला अतिशय सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होत आहे. त्याच्यामध्ये वेद महामानवाचं नावाचं पुस्तक आहे श्रीनिवास सामंतांचं, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर आहे. त्याचबरोबर सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं, कल्पना वांद्रेकर यांनी अनुवादित केलेलं छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक पुस्तक आहे, जे अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यासोबतच गजानन भास्कर मेंदळे, आजच्या घडीचे सर्वात मोठे इतिहास संशोधक, हो. त्यांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती खंड 1 भाग 1 आणि भाग 2 आहेत. बरोबर. विजयराव देशमुखांनी लिहिलेले शककर्ते शिवराय भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तकं आहेत. त्याबरोबर माधवराव पगडींनी अनुवादित केलेली सर्व पुस्तकं जी अलीकडच्या काळात प्राकृत प्रकाशननी आणि मराठी देशा फाउंडेशननी प्रकाशित केली आहेत ती आहेत. आणि यासोबतच जर सांगायचं झालं तर माझे मित्र आहेत रोहित पवार, इतिहास अभ्यासक, त्यांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती नावाचे एक पुस्तक अनुवादित केलंय. बरोबर. ही जर पुस्तकं वाचली तर एखाद्या व्यक्तीचा छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे निश्चित बदलेलच. त्यासोबत त्याला माझी खात्री आहे की त्यांना आजपर्यंत जी माहिती ऐकली त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त अपरिचित माहिती त्याला ऐकायला मिळाली बरोबर. आणि वाचायला मिळाली. सर, तुम्हाला माहित आहे, आता हा पुणे पुस्तक महोत्सव एकदम रंगात आलाय. बरोबर. म्हणजे आज जवळपास कितवा दिवस आहे? आज आज 6वा दिवस आहे. 6वा-7वा दिवसाचं रसिकांची जी मांदियाळी इथं आली आहे, बरोबर. म्हणजे त्यांना खरोखर असं वाटते की नाही, पुणे पुस्तक महोत्सव हे रंगात आलाय, एकदम अनोखा कार्यक्रम आहे हा रसिकांचा आहे. पण तुम्ही या पुणे पुस्तक महोत्सवातून काय सांगाल, काय करायला पाहिजे, म्हणजे वाचनाकडे कसं यायला पाहिजे? माझी तर एक म्हणजे असं काही सांगावं असं राहिलंच नाही, कारण पुण्यातले एवढी लोक इथं येत आहेत, एवढी मोठी पुस्तकांची उलाढाल होती, असा एकही व्यक्ती नाही की जो पुस्तक खरेदी न करता इथून जातोय. अच्छा. खरं तर एक सांस्कृतिक चळवळ बनल्यासारखं एक चित्र इथं दिसतंय, कारण आम्ही ग्राउंडला आहे, आम्ही रोज इथं थांबतोय, आम्ही रोज एवढ्या लोकांना भेटतोय, त्यांच्यासोबत संवाद साधतोय. बरोबर. पण जर कोणी नवीन येत असेल आणि जर त्याला वाचायची इच्छा असेल तर मराठीमधले अतिशय उत्कृष्ट प्रकाशक इथं आहेत. त्यासोबतच काही नक्कीच. हिंदी आणि इंग्रजी भाषेमधले काही प्रकाशक इथं आले, जे पुण्यामध्ये सहसा त्यांची पुस्तकं वाचायला मिळत नाही. बरोबर. जी इतिहासावरची असतील किंवा इतर कुठल्याही भाषा जॉनरची असतील. तर कुठले आपल्याला आवडतं काय, आपल्याला कविता आवडतात, आपल्याला लव्ह स्टोरी आवडते, आपल्याला निसर्ग आवडतं, आपल्याला फिरस्ती आवडते, हो. आपल्याला इतिहास आवडतो, आपल्याला नॉवेल्स आवडतात, फिक्शन नॉन फिक्शन अशा कॅटेगरी आहेत. ज्याला जे आवडतं त्या कॅटेगरीतली कमीत कमी 5 ते 6 हजार पुस्तकं इथं आपल्याला बघायला मिळतात आणि 800 स्टॉल्स. त्यामुळं वाचावं काय ह्यापेक्षा वाचावं किती हाच प्रश्न आहे. नक्कीच. बरोबर. पण मला तर असं वाटतंय की लोकांना सांगण्याची आता गरज राहिली नाही, कारण लोकांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद देतात आणि आमची स्वतःची इथे एवढी पुस्तकं आहेत जी एवढ्या विक्रमी पद्धतीने इथे विकल्या जात आहेत, ते बघून आम्हाला फार छान वाटतं. नक्कीच सर. वाचनाचं महत्व एका वाक्यात कसं सांगाल तुम्ही? आयुष्याला दिशा हवी असेल तर वाचावं, बरोबर. नाही वाचलं तर आयुष्याची दशा. छान, एकदम सर. केतनपुरी सरांनी आपल्या लावरे व्हिडिओ या युट्यूब चॅनलला अत्यंत म्हणजे रसिकांना वाटेल असं किंवा बेस्ट सेलर सर पुस्तक कोणतं आहे आपल्या इथं सगळ्या? सर आता माझं मराठा पाचशा नावाचं पुस्तक आहे, बरोबर. संशोधनात्मक ग्रंथ आहे. अच्छा. आणि त्याच्या आतापर्यंत सर 14,000 प्रती विकल्या गेल्या. बापरे बाप. तर मंडळी, नक्कीच केतनपुरी सर लवकरच तुम्ही पुणे महोत्सवामध्ये भेट देऊन केतनपुरी सरांचा इथं अनुभव पण घेऊ शकता. तसेच त्यांचे सुद्धा पुस्तकं इथं विक्री करण्यास आहेत, तर तुम्ही बघू शकता. नक्कीच. स्टॉल नंबर किती आहे सर? स्टॉल नंबर H15. स्टॉल नंबर H15. या स्टॉलला नक्कीच भेट द्या.